नमस्कार। महाराष्ट्रामध्ये एसआयआरचा तिसरा टप्पा सुरू होतोय। एसआयआरचा हा तिसरा टप्पा कधी सुरू होणार आहे, या तिसऱ्या टप्प्यामध्ये कुठे-कुठे प्रक्रिया राबवली जाणार आहे, या सगळ्या विषयी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी अचूक करण्याकरता एसआयआर प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं आणि त्यानुसार एसआरआयच्या तिसऱ्या टप्प्याची माहिती मी देणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 16 राज्य आहेत आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे। भारत निवडणूक आयोगाने यापूर्वी 2 टप्प्यांमध्ये 13 राज्य आणि इतर केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर प्रक्रिया राबवलेली आहे। आता महाराष्ट्रामध्ये एसआयआरची प्रक्रिया 20 तारखेपासून सुरू होते। 7 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे। एसआयआरचा हा तिसरा टप्पा 20 मे पासून सुरू होतोय, तो 23 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणती राज्य येतील तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, हरियाणा, झारखंड, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यात एसआयआरची प्रक्रिया राबवली जाईल। केंद्रशासित प्रदेशात सुद्धा राबवली जाणारी ही प्रक्रिया, तर ते केंद्रशासित प्रदेश कुठले तिसऱ्या टप्प्यातले तर नवी दिल्ली, चंदीगड, दादरा नगर हवेली आणि दीव दमण या ठिकाणी ही प्रक्रिया राबवली जाईल तिसऱ्या टप्प्यात। आता या एसआयआरच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 36.73 कोटी मतदार आहेत। 3,94,000 बूथ लेवलचे ऑफिसर्स त्या सगळ्यांच्या घरी जातील, त्यांची माहिती घेतील। राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले जे 3,42,000 बूथ लेवलचे एजंट्स आहेत ते या ऑफिसर्सना मदत करतील। महाराष्ट्रामध्ये एसआयआरचं वेळापत्रक कसं असणार आहे ते सुद्धा आपण समजून घ्यायला हवं। एसआयआर साठी पात्रतेची तारीख आहे 1 ऑक्टोबर 2024। एसआयआरची तयारी, प्रशिक्षण आणि छपाई 20 जून 2026 ते 29 जून 2026 पर्यंत होईल। बीएलओ मार्फत घरोघरी जाणं जे आहे ते 30 जून ते 29 जुलैच्या दरम्यान होणार आहे। मतदान केंद्रांची सुसूत्रता म्हणजेच 29 जुलै 2026 ला मतदान केंद्रांमध्ये साधारणपणे कशी सुसूत्रता असेल ते स्पष्ट केलं जाईल, तेवढी वेळ आहे त्याकरता। मसुदा मतदार यादीची छपाई होईल 5 ऑगस्ट 2026 पर्यंत। दावे आणि आक्षेप जर तुम्हाला नोंदवायचे असतील तर त्याची मुदत आहे 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026। दावे आणि आक्षेपांचा निपटारा करणं म्हणजे त्याचं निवारण करणं जे आहे ते 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत होईल। अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होईल तर 7 ऑक्टोबर 2026 ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। महाराष्ट्र एसआयआर आकडेवारी बीएलओंची संख्या आहे 97,924, बीएलएची संख्या आहे 96,949, मतदारांची संख्या आहे 9,86,64,413। या 9.5-10 कोटी जनतेचं एसआयआर प्रक्रिया त्यांच्यासाठी राबवायची आणि त्याकरता हजारो लाखो लोक काम करणार आहेत। त्यामुळे आपली सुद्धा जबाबदारी बनते की आपण आपला जो यातला वाटा आहे तो उचलावा, आपण आपली योग्य आणि अचूक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी। महाराष्ट्रामध्ये एसआयआरची पूर्वतयारी झाली असल्यानं प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल तेव्हा याचा फायदाच होणार आहे, मदत होणार आहे। तुम्हाला ही एसआयआर संदर्भातली, महाराष्ट्रातल्या प्रक्रियेसंदर्भातली माहिती कशी वाटली, उपयोगी वाटली का, आम्हाला कमेंट्समध्ये लिहा आणि जरूर कळवा की अधिक अजून काय माहिती हवी आहे। पहा फक्त न्यूज 18 मराठी।